त्याची पाठवण करा त्याची पाठवण आजगनंतक लावल्यावरती घरची लक्ष्मी ओवाळवारती येऊ घरा. जय देवा देवा महाराजा तुझ्या दळदळाच्या वचनान तुझ्या भारत पाच्याच्या वचनान तुझे मिळे करी उभे करून तुझे जापुरा उभे करून तुझ्या राजमतान हात तुझा सत्व उभा करून विलास राजाराम हसोळकर होय महाराजा. यांनी बाबा तुझी वेळी अगदी सेवा केलेली आहे. होय महाराजा. त्यांच्या संपूर्ण घराने तुला रखवालीचा श्रीफळ तुझ्या चरणाजवळ ठेवलेला आहे. होय महाराजा. तसंच त्यांच्या मागाने आरती केलेली आहे. होय महाराजा. त्यांच्या घराण्यावर कुणाची इडाबिडा हात कुणाचा आकृती हात कुणी झाप ताप पुराण काही केलेला आहे कुणा तोंडचा माणसा आकृती हात कुणाची वाईट ती ह्या येण्यापासून तुझ्या चरणाजवळ ठेवणार मालक राजी करून. होय महाराजा. त्यांच्या सगळ्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करून त्यांच्या नोकरी धंद्याचे जेवण पैसे अडकायला कुठल्याही बाबतीत कमी पडतं का म्हणे संपूर्ण घराची भरभराटी करणारो मालक मालकी राजी करून. होय महाराजा. इथून ते मुंबई पर्यंत त्यांच्या घराची राट रखवाली उभी करून. होय महाराजा. सारी बाजू होय महाराजा. सारी गोष्टी होय महाराजा. होय देवोबा घराण्याची रखवाली. होय देव. मंडळी जरा ऐका. आपण चौके गावात आलो आहे आणि चौके गावामध्ये आपल्याला इथं विलास हसोळकर हे गावकर आहेत इथले. यांनी आपल्याला इथं आज भोजनाचा कार्यक्रम त्यांच्याकडे होता. चांगल्या प्रकारे आदरातिथ्य करून आमचं चांगली उठाबस केली आहे. त्याबद्दल आता विलास गावकर हे तिकडे त्यांच्या खेळाबरोबर गेले आहेत. त्यांच्या मिसेस इथं आहेत तर त्यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना शाल फर देऊन सत्कार करतील. आमच्या वाडीचे गावकर एकनाथ बिरगुले यांनी इकडे यायचं आहे आणि देववाले बघा महेंद्र दादा एकनाथ बिरगुले तिकडचे. हो पुजारी या इकडे. दादा पुजारी या या पुढे या. या इकडे या. दसुरी या पुढे या. पुढे शाल शिरपळ देतील आमचे गावचे गावकर एकनाथ मिरगुले. टाळ्यांच्या गजरात हार्दिक स्वागत करायचं आहे. धन्यवाद तुम्ही आमचं चांगलं सहकार्य केलं सगळं. तुमचे पण खूप खूप धन्यवाद. इथे येऊन अगदी मस्त प्रोग्राम तुमचा प्रोग्राम पण अगदी छान उत्तम झाला. त्याच्यावर तुमचे पण खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहेत चौक या गावामध्ये आलेलो आहोत आणि या चौक गावामध्ये इथं धबधबा वॉटरफॉल खूप फेमस आहे. त्या वॉटरफॉलने मोठे मोठे दगड असे बनलेले आहेत. ते दगड बघायला आपण जात आहोत. म्हणजे एक दगड एक दगडाची साईज एका घरा एवढी आहे असे गाववाले इथले म्हणतात. तर प्रत्यक्षात आपण बघायला जाऊया की त्याचे काय आहे. हां चौकी गावामध्येच आहोत आपण. चला. हे सर्व धबधबे पांडवकालीन आहेत असं गाववाल्यांचं मत आहे. आणि या धबधब्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथं
पण पावसात तरंगतच कसं तर तरंगत ना तिच्या वरनं पाणी येतं. अरे पण इकडे लहान लहान पोरांका ढोल होत आणि तू देत नाही त्याका ढोल. अरे मरणाचे मोठे दगड पुढं जास्त कसं मोठं मोठं चालू होतं काम ब्रिज वरनं पाणी जायचं सर. जसे गाववाले बोलत होते जसं ऐकल्याप्रमाणे आपण या धबधब्याच्या इथं आलेलो आहोत. म्हणजे एक टाईपचा वाळच आहे आणि वाळाचे दगड साईज बघू शकता एवढे मोठे आहे ते. म्हणजे एक माणूस जरी उभा राहिला त्याची साईज बघा केवढा दगड आहे मोठा. काय करतोस अजून केवढा पण आता पाणी बघा किती क्लीन आहे एकदम. अरे बापरे, एवढे दगड वाहून कसे काय आले. आपण तिकडे जायचं तुमच्या सावकाश जावा. किती खडतर रस्ता आहे बघा आणि या रस्त्यातून आम्ही वरती जात आहोत. ते नानाने सांगितलं त्याच्यामुळे. इथून व्ह्यू तुम्ही पाहू शकता. इथून व्ह्यू तुम्ही पाहू शकता. थोडे मोठे मोठे दगड आहेत आणि खरोखरच अप्रतिम असं मी कुठल्या गावामध्ये नाही बघितलं. ते चौक गावामध्ये बघतोय. एवढे मोठे दगड वाहून कसे आले असतील. खरोखरच याचं काहीतरी ऐतिहासिक कारण असणार. जांभळे ती तिकडे बघितलं ते तुम्हाला जांभळे दिसते. जांभळे आपण बघतो ते हा ते टाकू मध्येच. हा रस्ता बघू शकता. तिथून जर तुम्ही खाली गेलात तर सारं त्या गुहेमध्ये दगडांच्या गुहेमध्ये खरोखरच ते दगड एवढे चिवट आहेत ना. आतमध्ये गेल्यानंतर मुश्किल आहे बाहेर निघणं. अरे पण चिवट कसलं दगड हो रस्ता आहे ना. जाऊन परत अडकतो. नाही खाजकुजली नाही ना. नाही काय बाबा. उभं नाना सगळ्यांना बोंब करून सांगता बोलती गेलो. पहा किती वरती आम्ही आलेलो आहोत. आणि खरोखरच हे सुंदर असं तळसारखं वाटतंय.
थंडगार पाणी, एकदम स्वच्छ पाणी आहे, जसं काही जन्मातील अर्थ. बाप रे, दाखव ना इकडे. किती मोठं अवघड आहे. बाप रे, अवकाश बाबा. पाहू शकतात पाणी पण बघा किती क्लीन आहे. असं पाणी तुम्हाला मुंबईला कुठे दिसणार नाही. आणि हे आपल्या बिसलेरीपेक्षा क्लीन वॉटर दिसते तुम्हाला इकडे. आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग चालूच होतं आणि अचानक माझा मोबाईल बंद झाला. चार्जिंग फुल होती, काही प्रॉब्लेम नव्हता आणि अचानक माझा मोबाईल बंद झाला. मी बघितलं तर मित्रांना पण बोललो आहे, दोघांना भावांना, मोबाईल बंद झाला आहे म्हणून. त्याने बोललं परत चालू कर. मग मी परत चालू केलं, थोडा चालू झाला आणि जसा कॅमेरा चालू केला परत मोबाईल बंद झाला. माहीत नाही तर जागेचा काही प्रॉब्लेम होता का. मग आम्ही तिथून निघालो, कारण जास्त वेळ थांबणं पण धोक्याचं होतं. तसं आम्ही तिकडून निघालो. सो सॉरी, मी तिथला छोटासा एक क्लिप आहे माझ्याकडे तिकडची, पण ते मी शेअर करू शकत नाही. तर त्याबद्दल मी नक्की नंतर तुम्हाला सांगेन कधीतरी. सो आपण पुढचा पार्ट हा बघू. चौकात थोडंसं एवढा मोठा दगड आहे बघा. इथं बघू शकता आम्ही इकडे दोघंजण आहोत आणि तिकडे पारच चालतोय. बघा केवढा बेकार रस्ता आहे. आणि इथं बघू शकता खालती एवढा मोठा फोकार आहे बघा. ह्याच्यामध्ये गेला आता संपला विषय. तरी पण आम्ही तुमच्यासाठी एवढी मोठी रिस्क घेतलेली आहे. बघू शकता अवकाशी रे बाबा. हे बघा किती खतरनाक आहे. इतका घामाघूम झालो का मी बघा. बघा घाम किती आलं. चढल्याचा फील आला. आणि आता आम्ही खेकडे पकडायला जाणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, नंतर दाखवता खेकडे कशा पकडतात. असंच जायचं आहे खाली खाली. सावकाश 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 सावकाश. मला वाटतं वय घातलेली आहे पण चढू नये म्हणून. पण आम्ही चढलो इथून. तुम्ही साईडला करतो. आलं काय, ह्याला पकड. हे सावकाश. हे बघा